नमस्कार मंडळी, सातारा ब्लॉगचा पार्ट 2 यायला मला माहिती आहे बराच उशीर झाला आहे, बट ठीक आहे. आता आपण टाईम वेस्ट न करता फटाफट सुरू करूया. तर हा होता आमचा डे 2 साताऱ्यामधला. आणि ते मस्त सकाळी नाश्त्याला बसलो आम्ही सगळे. काही लोक फ्रेश होत आहेत आणि बाकीचे इथे नाश्त्याला बसलेत. नाश्त्याला मस्त मिसळ आणि ब्रेड होते. ब्रेड मस्त टोस्ट वगैरे केलेले बटर वगैरे लावून, त्यामुळे त्याची चव तर काय भन्नाटच होती. आणि ती मिसळवरची तरी. सो त्यानंतर आम्ही इकडे चालू केलं ते फुटव्हॉली खेळायला. आता फुटव्हॉली ॲक्च्युली आमचा आदल्या दिवसाचा डे पूर्ण दिवसभर ट्रॅव्हल वगैरे झालं, फिरणं वगैरे झालं. सो आम्ही नेक्स्ट डे म्हटलं की थोडं चिल करू. आणि सगळे फुटबॉल प्लेयर्स की फुटबॉल लवर्स असल्या कारण फुटबॉल तर सगळीकडे नेणं आमचं कंपल्सरी आहेच. सो फुटबॉल असल्यामुळे मस्त मध्ये चपलांची लाईन बनवली आणि 2 टीम बनवून आम्ही चालू केली ते फुटव्हॉली खेळायला. फुटव्हॉली बेसिकली व्हॉलीबॉलसारखाच गेम आहे, फक्त तो पायाने खेळला जातो. सो इथे फुटव्हॉली वगैरे खेळलो मस्त. 2 टीममध्ये पॉईंट्स वगैरे झाली, थोडं एकामेकाची खिचाई वगैरे झाली आणि असा आमचा हा गेम झाला. सो त्यानंतर आम्ही निघालो ते इथल्या एका लाँग ड्राईव्हला. आता लाँग ड्राईव्हला का, कारण आम्ही जिकडे स्टे केलेला तो हिल स्टेशन टाईप होतं साताऱ्यामधला. जिकडे कास पाटार म्हणून एक एरिया आहे वरती हिल स्टेशन साईडला. सो ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे. तिकडे मस्त हे असे प्लेन रोड्स आहेत. सो आम्ही मस्त गाणी वगैरे लावली, AC ऑन केली आणि निघालो ते मस्त लाँग ड्राईव्हला. तर फिरून वगैरे झाल्यानंतर आमचा ॲक्च्युली एक वनभोजनाचा प्लॅन होता. म्हणजे तिथेच जेवण बनवायचं, तिथेच जेवायचं. ॲक्च्युली दिशांच्या काकांनी वगैरे तिकडे जेवणाचा वगैरे कार्यक्रम चालू केले आधीच जेवण वगैरे बनवायला. फक्त आम्ही तिकडे आता जातो आहे, बाकी लोक येत आहेत मागून. आणि जेवणाच्या आधी आमचा एक म्हणजे छोटासा एक ट्रेकचा पण प्लॅन आहे. त्या काकांनी आम्हाला सांगितलेलं की मस्तवरती डोंगर वगैरे जिथून सनसेट बघायला मिळेल आपल्याला. सो जेवणाच्या आधी आपण मस्त तिकडे जाऊ, वरती सनसेट बघू तो ट्रेक किती म्हणजे डिफिकल्ट आहे का इझी आहे तो तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून फॉर दॅट. सो मगाशी जसं सांगितलं मी, दत्ता काका इथे ऑलरेडी चिकन वगैरे बनवत होते. मस्त चिकन आणि मटन दोन्ही होतं. तर ऑलमोस्ट झालेलं रेडी. तर आम्ही थोडंसं पॅकिंग करून आता नेणार आहे वरती तिकडे जेवण्यासाठी. आणि जो मी ट्रेक सांगितला तिकडे बराच वेळ लागणार आहे असं दुसऱ्या काकांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या साईडला जाऊ. ॲक्च्युली ट्रेक एक राईट साईडला होता जिथे हे फार्म म्हणजे घर छोटंसं आहे त्याच्या राईटला होता. आणि आम्ही जाणार आता लेफ्ट साईडला. सो आपण आता लेफ्ट साईडला निघालो. इकडे म्हणजे प्लेनच एरिया आहे, असं काही ट्रेक वगैरे नाही आहे, नॉर्मल एरिया आहे. तर बघू आता पुढे जाऊन काय कसं. तर प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही शेतातून दुसरीकडे जात होतो, आता तिकडे वर जायचं आहे आम्हाला. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. आता बघू किती वेळ लागतो. 5 मिनिटं लागतील. आपल्याला लागेल आधी तिकडे जायचंच नाही. अरे फोटो चांगले येतील तिकडे. आदिती कॅलेंडर. सो भूक तर भरपूर लागलेली सगळ्यांना, म्हणून इकडे निघाल्यावर सुरभीताईंनी मस्त भाकरी घेतलेली हातात. कारण सकाळी जो नाश्ता केलेला सगळ्यांनी, त्यानंतर फक्त आम्ही जेव्हा ड्राईव्हला गेलो तेव्हा एकदा आईस्क्रीम खाल्लेलं. त्यानंतर कोणीच काही खाल्लं नव्हतं कारण आमचा प्लॅन होता इथे लवकर येऊन जेवायचं. वरून तुम्ही दृश्य बघा काय भारी दिसते. खाली तिकडे एक डॅम दिसतोय, कारण आम्ही इथे जाणार होतो आणि कुठलं सोडलं नाही. तो डॅम आहे. इथे मस्त फुलं आली. पावसाळ्याची जागा तर अजूनच छान दिसत असेल. इथे वर जायचं आपल्याला. तर अजून किती वेळ लागतो बघू. कदाचित आम्ही इथेच जेवायला बसू कुठेतरी. इथे आम्ही समोर सामान ठेवलं आहे आमचं. तर वर जाऊन आम्ही येऊ आता. खाली इथे जेवायला बसू. पहिले जाऊ वर. कदाचित सनसेट बघायला चालले ते लोक वरती. तर बघू आता किती वेळ लागतो अजून वर जायला. लेट्स गो. सो फायनली आफ्टर अ लॉंग ट्रेक आम्ही वरती पोहोचलो इकडे जिकडे यायचं होतं. म्हणजे जितका विचार केला तितका अजिबातच सोपा नव्हता ट्रेक. खूपच कठीण होता कारण ती माती वगैरे पूर्ण ऑलमोस्ट ओली झालेली त्यामुळे.
तर इथून तुम्ही बघू शकता मस्त पूर्ण खाली सातारा दिसतंय आणि महाराजांचा जो उदयनराजे भोसले आहे तिथले त्यांचा वाडाही दिसत होता आम्हाला मस्तपैकी वरून. बाकी लाईट वगैरे तर संध्याकाळी 5-6 वाजलेले, सनसेटचा टाईम होता, त्यामुळे जी लाईट मिळत होती ना ती पण एकदम खतरनाक होती. म्हणजे बिईंग अ फोटोग्राफर और व्हिडिओग्राफर म्हणजे ॲज अ हॉबी, तर लाईटचं थोडं नॉलेज असल्यामुळे जी लाईट भेटत होती ना फारच कमाल होती ती. मी व्लॉगमध्ये तर टाकतोय, बट तुम्ही जर साताऱ्याला आलात तर आय डोंट नो तुम्ही ते व्हिजिट करू शकाल की नाही, मी एकदा काकांना विचारून सांगतो. बट जर पॉसिबल असेल तर तुम्ही ते नक्की व्हिजिट करा. खूप भारी जागा आहे सनसेट वगैरे बघायला. पावसाळ्यात तर म्हणजे पूर्ण हिरवळच असेल या साईडला. जे कलर्स दिसत आहेत ना आता स्कायमध्ये एकदम खतरनाक दिसत आहेत कलर्स. सो सनसेट बघून झाल्यानंतर आल्या सगळेजण बसले ते म्हणजे सगळ्यात पहिले जेवायला, कारण जसं सांगितलं मी सगळे उपाशी होते सकाळपासून. इथे मस्त तुम्ही बघू शकता चिकन आहे, मटन आहे, मटनचा रस्सा बघा काय कलर आला आहे त्याला मस्त एकदम, आणि भाकरी होती, भात होता, कांदा टोमॅटो वगैरे खूप काय होतं. सो हे सगळं झाल्यानंतर आम्हाला परत खाली जाऊन 31st आमचं सेलिब्रेशन करायचं होतं पुढे. सो खाली आल्यावर मला जास्त काही शूट नाही करता आलं. आल्या पहिले आम्ही मस्त फ्रेश झालो सगळे, आणि आता जे बघताय तुम्ही ही आमची 31st पार्टी चालू झाली. ॲक्च्युली 11 वाजलेत. सो हे तुम्ही स्टार्टर्स जे बघताय भरपूर काय होतं स्टार्टर्समध्ये. तंदुरी होती, खेकडे होते, परत तुमचं चिकन पॉपकॉर्न, चिकन लॉलीपॉप, चना कोलीवाडा आणि बरंच काय होतं. टेबल ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेलं आहे. तर 31st पार्टी आमची स्टार्ट झाली. आम्ही केक वगैरे पण आणलेला, नंतर केक वगैरे कट केला आणि फटाके वगैरे फोडले बाहेर. मस्त असं 31st सेलिब्रेशन. दरवेळी आम्ही ॲक्च्युली होमटाऊनमध्येच असतो आमच्या. इथेच आमचा एक ग्रुप आहे जो आता आम्ही साताऱ्यात आलो आहे. आमचंच काही ना काही सेलिब्रेशन असतं, कधी हाऊस पार्टी किंवा समथिंग डिफरंट. बट दिस टाईम साताऱ्याला येऊन म्हणजे इतक्या लांब कुठेतरी येऊन मस्त सेलिब्रेशन झालेलं. थंडी पण होती छान आणि सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं इथे.